फक्त खूप इमोशनल असणारी माणसं चॅटिंग करताना जास्त स्माइली वापरतात का? स्माइलीपेक्षा इमोजी हा शब्द बरोबर आहे, कारण रडणाऱ्या चेहऱ्याला स्माइली कसे म्हणणार बरं? नाहीतर वेगवेगळ्या कॅटेगरी निर्माण कराव्या लागतील, जसे स्माइली, क्रायली, अँग्रीली, सॅडली. माझ्या निरीक्षणानुसार काहीजण इमोशनल असूनही चॅटिंग दरम्यान इमोजी वापरताना कंजूषपणा करतात, म्हणजे इमोजीचा वापर जवळपास करतच नाहीत किंवा फार थोडा करतात. असे लोक कोणते असतात? गप्पा मारताना आपल्याला ज्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनात काय चाललं आहे हे बिलकुल कळत नाही, किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच इमोशन दिसत नाही, किंवा ते मुद्दाम दिसू देत नाहीत, हे तेच लोक असावेत जे चॅटिंग करताना इमोजीचा वापर करत नाहीत. म्हणजे थोडक्यात जे मनमोकळे नाहीत असे लोक. मुखवटाधारी. ते फक्त वाक्य लिहितात. बरेचदा त्यांच्या वाक्यात उद्गारवाचक चिन्ह सुद्धा नसतं. भले त्यांच्या मनात आणि शरीरात विविध इमोशन्स पिंगा घालतही असाव्यात, पण त्या व्यक्ती इतरांना जसे चेहऱ्यावरून ते जाणवू देत नाहीत तसेच चॅटिंगमध्ये सुद्धा ते त्या भावना इमोजी वापरून व्यक्त करत नाहीत. अर्थात ऑफिसमधील सहकाऱ्यांसमवेत किंवा बॉस समवेत चॅट करताना, तसेच कुणाही विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत चॅट करताना मात्र आपण इमोजीचा वापर विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक केला पाहिजे, हे खरे आहे. कारण शेकडो इमोजी आहेत आणि त्या प्रत्येकाचा नीट अर्थ बरेचदा आपल्याला माहिती नसतो. स्थळ, काळ, व्यक्ती, देश, वय आणि संदर्भ यानुसार त्याच इमोजीचा अर्थ बदलतो किंवा वेगळा घेतला जाऊ शकतो. जसे की दोन व्यक्ती एकमेकांना टाळ्या देणारा इमोजी आपण नमस्कार या अर्थाने वापरतो. पण नातेसंबंध, मैत्री, ऑफिस असो की मग विरुद्धलिंगी व्यक्ती असो, चॅटिंग करणाऱ्याशी तुमचे किती बॉन्डिंग आहे किंवा एकमेकांशी फ्रिक्वेन्सी किती जुळते त्यानुसार इमोजीचा वापर ठरतो. असे असेल तर इमोजींचे मनमौजीपणाने आदानप्रदान होते आणि या इमोजींच्या ट्रॅफिकमध्ये एखादा इमोजीचा वापर चुकलाही तरीही समोरच्याला फारसे त्याबद्दल काही वाटत नाही. हे मात्र नक्की आहे की 2-3 शब्द किंवा वाक्य लिहिण्यापेक्षा काही वेळा 1-2 इमोजी वापरल्याने संदेश जास्त परिणामकारकरित्या पोचतो. म्हणूनच तर त्याला इमोजी म्हणतात. काय म्हणता?